रात्री होळी झालेली आहे, आज आहे धुलीवंदन। तर या दिवशी आमच्याकडे होळी कशी शिपली जाते, शिवाय होळी कशी साजरी केली जाते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर छानपैकी तयार होऊन आता आपण खाली गावात जाणार आहोत। गावामध्ये होळी कशी शिपली जाते, त्याचबरोबर जी लहान मोठी माणसं आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला खाली आपण गावामध्ये जाऊया आणि होळी कशी शिपतात हे सविस्तर पाहूया। या डोंगर दऱ्यामध्येच माझं गाव बसलेलं आहे। आता समोर जे तुम्हाला दिसत आहे त्या तिकडच्या टोकाला ते महाबळेश्वर आहे, इकडं माचुतर आहे, इकडं रिंगडी आहे, इकडं केळघर, मेढा, परत ह्या कड्यातनी बसलेली छोटी छोटी बरीचशी गावं आहेत। इथं जे समोर दिसत आहे ते माझं गाव आहे आणि या गावातच मी राहते। आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या दारातच होळी साजरी केली जाते। आता आपण खाली गावात जाऊया आणि होळीचे क्षण टिपण्याचा प्रयत्न करूया। संपूर्ण गावातील महिला व्यवस्थित अगदी साज शृंगार करून होळी शिपण्यासाठी इथं गोळा झालेल्या आहेत आणि आता होळी शिपण्याचा कार्यक्रम हा चालू आहे। खूप छान पैकी होळीचा कार्यक्रम आज यावर्षी झालेला आहे। अगदी म्हणजे हे जे दृश्य आहे किंवा ही जे क्षण आहेत हे क्षण बघायला फार कमी मिळतात। तर माझा हाच प्रयत्न असतो की हे क्षण मी टिपण्याचा आणि कुठेतरी सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न करत असते। तर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा। ह्या कमलताई आहेत, माझ्या शेताच्या शेजारी राहतात, या माझ्या खास मैत्रीण आहेत आणि त्या पारुताई, या दोघी जणी जावा पण ह्या म्हणजे माझ्या शेजारी राहतात आणि आमची तिघींची खास मैत्री आहे। होळीच्या तुम्हा दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। पण मंडळी, होळी शिपून झाल्यानंतर जी गावातील पुरुष मंडळी आहेत ती पुरुष मंडळी होळी पेटवल्यानंतर जी राख असते ती राख धूळ वाहण्यासाठी जातात। तर याच्या मागचं सायंटिफिक कारण काय आहे हे तुम्ही सांगा की धूळ का वाहिली जाते किंवा ही राख का वाहिली जाते, सांगा। हा जो एक नाही परंपरा पूर्वीपासून चालत आलेला आहे। ह्याचा जो देवाचा म्हणजे मान आहे हा, तो मान आपण तिथं जाऊन देवाला वाहला जातो म्हणजे देव इथे येऊ शकत नाही म्हणून आपण त्याच्या दारात नेतो। ओके